हां सर येतो मी घेऊन. तू ठरव आणि आपण तुम्हाला मी वकिलाचा फोन पण देतो, नंबर देतो, सुनील सेन म्हणून आहे. ते दररोज 10 लाख रुपये रोज घेतात, पण आपल्यासाठी फुकट काम करणार. आम्ही सांगितले की त्यांना माहिती आहे की हा माणूस गरिबांसाठी काम करतो, म्हणून ते माझं ऐकतात. तुम्हाला मी जेवढा न्याय देतो तेवढा बोललो. गाडीवर गाडीचं स्टँड काढ ना. अरे तुला पेमेंटसाठी फोन नको. अक्षय स्टँड सरांसोबत इथे लावा लागेल तेवढं लावून येतो आणि ते वाटतं सरांना लावून देतो. आज या ठिकाणी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील साहेब त्यांच्या बरोबर आले त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी बाळासाहेब कापरे, उपस्थित सर्व पत्रकार, पोलीस मित्र, बंधू आणि भगिनींनो, गेले 67 दिवस साहेब आमचा उपक्रम चालू आहे. ग्रॅज्युटी, प्रॉव्हिडंट फंड, सोसायटी असेल कपात, थकीत वेतन 12% असेल, 15% असेल, विविध याचं या ठिकाणी आमचं देणं आहे. आणि सांगायला तुम्हाला हरकत नाही की या कारखान्याचे चेअरमन विधानसभेचे 15 वर्ष म्हणजे 10 वर्ष झाले ना, आता तिसऱ्यांदा विधान परिषदेचे सदस्य आहे. आणि जे कायदा करतात तेच कायदा मोडतात. आणि काल एक थोडीशी घटना घडली साहेब, कारण का आज सकाळी 4-12च्या पाळीमध्ये जरा शांतता राखावी. 4-12च्या पाळीमध्ये हा कारखाना बंद करण्याची आम्ही तयारी केली होती संघटनेच्या माध्यमातून. परंतु त्या तालुक्याचे आमदार की जे चेअरमन आहेत त्यांनी प्रेशर आणून हा संप मोडीत काढला. आणि ज्यांच्या जेव्हावर आम्ही इथे उपोषण करीत होतो त्याला फार मोठी बाधा आली. साहेब अधिक जे मी बोलणार नाही, परंतु या पुढील काळामध्ये आम्हाला न्यायालयीन लढाई ही लढावी लागणार आहे. आणि त्या माध्यमातून आपलं मार्गदर्शन आम्हाला व्हावं अशी एक प्रकारची विनंती करतो. मी अधिक बोलणार नाही. याच्यानंतर हनुमंतराव वाबळे 2 शब्द बोलतील, त्याच्यानंतर आशाताई जांभले, त्याच्यानंतर बाळासाहेब कापरे आणि शेवटी साहेब बोलतील. धन्यवाद. आज या ठिकाणी आपला आकृतांना 67 दिवस आहे. या निमित्तानं आदरणीय कोळसे पाटील साहेब या ठिकाणी आले. त्यांचं मी आपल्या सर्व सेवानिवृत्त कामगारांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. साहेब, निश्चितपणानं एक अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे की सर्व यंत्रणा ज्यावेळी भीमा सहकारी साखर कारखाना सहकारी होता, तो सहकारी साखर कारखाना निराणे उद्योगाला देत असताना या कारखान्याच्या वतीनं तालुक्याचे आमदार आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं 152 कोटी रुपयाचं कर्ज या ठिकाणी भरलेलं आहे. दुसरी अत्यंत कठीण परिस्थिती म्हणजे एक कारखाना 5,000 टनी होता, तो या ठिकाणी साहेब 10,000 टनी केला. आणि त्या एक्सपान्शनसाठी जवळजवळ 40 ते 50 कोटी रुपये या ठिकाणी खर्च केलेले आहे. आणि हे सर्व होत असताना आमची मदत देणं अत्यंत गरजेचं होतं. परंतु हे न करता अत्यंत आम्हाला गरीब कामगारांना या ठिकाणी देशवडील लावण्याचं काम केलं.
गेली 67 दिवस आम्ही इथं बसलो, परंतु दुर्दैवानं आमच्या विद्यमान संघटनेला रात्री वेगळ्या प्रकारचा काहीतरी दम भरून नेहमीप्रमाणे हे आजचं आंदोलन कुठेतरी स्थगित व्हावं, त्याच्यामध्ये काहीतरी फंद फुटून व्हावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि हे सर्व होत असताना न्यायालयीन लढत करत असताना सुद्धा गेल्या 7 केसेस कारखान्याच्या संघटनेने केलेल्या होत्या पूर्वीच्या काळामध्ये, परंतु ते सर्व काढून घेतल्यामुळं आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी अत्यंत कठीण प्रसंगाला ते तोंड देतोय. आणि निश्चितपणाने या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नवीन शासन आलेलं आहे आणि हे शासनच या ठिकाणी कायदे करून मोडतंय. आणि या कायदे काढून मोडत असल्यामुळं आता महाराष्ट्रातल्या 5 आमदारांमध्ये हे महाशय आहेत आणि म्हणून यांनी आज या ठिकाणी पाहिलं फार मोठी पोलीस मोहीम या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि आम्हाला सर्व गोरगरीब कामगारांना जास्तीत त्रास देण्याचं काम या विद्यमान आमदाराकडून होत आहे. आमदारांचं काम काय असतं, ह्या काम बाजूला राहून या ठिकाणी आमच्या 92-20 महिला या ठिकाणी आहेत, त्यांचं अत्यंत जीवन खर्च चाललेलं आहे. आम्हाला कुठेही आदरणीय पवार साहेबांच्या पर्यंत ही गोष्ट गेलेली आहे, परंतु कुणी या ठिकाणी न्याय देत नाही. आपल्याकडून आपण एक न्यायाधीश म्हणून या ठिकाणी आपण आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती मी कामगारांच्या वतीने आपणास करतो. या राहुल कुलांच्या या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.